बॉलिवूडचा ही-मॅन प्रेक्षकांच्या मनातला गरम धरम भारतीय चित्रपटसृष्टीतला तेजस्वी तारा कायमचा अस्त झालाय। हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या 89व्या वर्षी मुंबईत निधन झालंय। 12 दिवसापूर्वी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता। त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा, आयुष्यभराचा, प्रवासाचा आणि सिनेमावरच्या अपार प्रेमाचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील सहेनवाल गावात जाट शीख कुटुंबात झाला होता। काही स्रोतांनुसार जन्मस्थळ नसराली पंजाब असेही नमूद केलं आहे, पण दोन्ही ठिकाणी लुधियाना पंजाब परिसरातील असल्याचं मानलं जाते। त्यांच्या वडिलांचं नाव केवल कृष्ण किंवा केवल किशन आणि आईचं नाव सतवंत कौर। वडील शाळेत शिक्षक होते, तर धर्मेंद्र यांनी लुधियाना येथील गव्हर्नमेंट सिनियर सेकंडरी स्कूल ललटन कला येथे शिक्षण घेतलं आणि पुढे फगवारा येथील रामगडिया कॉलेजमध्ये इंटरमिजिएट पर्यंत शिक्षण पूर्ण केलं। 12वी पर्यंतचं त्यांचं औपचारिक शिक्षण झालं, मात्र अभिनयाची ओढ इतकी प्रबळ होती की त्यांनी करिअर म्हणून चित्रपटसृष्टीच निवडली। 1958 मध्ये फिल्मफेअर मासिकच्या टॅलेंट हंट स्पर्धेत भाग घेण्यासाठी ते मुंबईत आले आणि येथूनच त्यांचा अभिनेता म्हणून प्रवास सुरू झालाय। धर्मेंद्र यांनी 1960च्या दशकात भावुक नायकापासून ते दमदार ॲक्शन हिरोपर्यंत अशी विविध भूमिका केल्या होत्या। धर्मेंद्र यांनी 1960च्या दशकात भावुक नायकापासून ते दमदार ॲक्शन हिरोपर्यंत अशा अनेक विविध भूमिका त्यांनी केल्या। 1960 ते 70च्या दशकात ते बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यापैकी एक झाले। शोलेमधील वीरू ही भूमिका त्यांची खूप गाजली। त्यानंतर अनुपमा, सत्यकाम, सीता और गीता, यादों की बारात, राजा जाने, जुगनू, धर्मवीर, चाचा भतीजा, ड्रीम गर्ल अशा अनेक चित्रपटातून त्यांच्या अभिनयाची विविध रूपं पाहण्यात आली। 1990 नंतरही त्यांनी आपली उपस्थिती कायम ठेवली। प्यार किया तो डरना क्या या चित्रपटानंतर 1998 नंतर कुटुंबासोबत यमला पगला दिवाना, मालिका, जोरा द सेकंड चॅप्टर हा पंजाबी चित्रपट, खल्ली बोल्ली आणि अलीकडेच रॉकी आणि राणी की प्रेम कहाणी या चित्रपटापर्यंत त्यांच्या पडद्यावरील प्रवास सुरू राहिला। त्यांच्या संपूर्ण फिल्मोग्राफीवर नजर टाकली तर शेकडो हिंदी चित्रपट, काही पंजाबी आणि इतर भाषातील चित्रपट तसेच कॅमिओ भूमिका मिळून अतिशय समृद्ध कारकीर्द तयार होते। दमदार संवादफेक, रोमॅन्टिक इमेज आणि बुलंद ॲक्शनमुळे त्यांना ही मॅन ऑफ बॉलिवूड अशी उपाधी मिळाली। धर्मेंद्र यांनी राजकारणातही पाऊल टाकले आणि 2004 ते 2009च्या दरम्यान भाजपच्या वतीने बिकानेर येथून लोकसभेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले। धर्मेंद्र हे 2 वेळा विवाहबंधनात अडकले। पहिली पत्नी प्रकाश कौर, त्यांना सनी देओल आणि बॉबी देओलसह 4 अपत्य। त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी त्यांनी विवाह केला आणि या दाम्पत्याला ईशा देओल आणि अहाना देओल अशी 2 मुली आहेत। 2012 मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण सन्मान देऊन गौरवण्यात आलं। विविध फिल्मफेअर सन्मानासह अनेक पुरस्कारांनी त्यांच्या दशकानुदशक चाललेल्या योगदानाची नोंद झाली। ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। उपचारानंतर 12 नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आणि पुढील उपचारासाठी घरी हलवण्यात आलं। 11 नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या खोट्या अफवा पसरल्या होत्या। त्यावेळी पत्नी हेमा मालिनी आणि मुलीने पुढे येऊन त्या अफवांना फेटाळलं आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचंही स्पष्ट केलंय। 24 नोव्हेंबर 2025च्या सकाळी मुंबईतील निवासस्थानी धर्मेंद्र यांचं निधन झाल्याचं अधिकृत पुष्टी झाली। तेव्हा त्यांचं वय 89 वर्ष होतं आणि 8 डिसेंबरला 90वा वाढदिवस साजरा होणार होता। हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ, ॲक्शन हिरोची नवी व्याख्या आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणारा साधेपणा या सगळ्यांचं नाव म्हणजेच धर्मेंद्र। त्यांच्या जाण्यानं एका पिढीचं सिनेमासोबतचं भावनिक नातं तुटल्याची जाणीव प्रत्येक चाहत्याला होत आहे। पण पडद्यावरचं त्यांचं अजरामर काम पुढच्या अनेक पिढ्यांना त्यांची आठवण करून देत राहील।